नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर काल दिलेल्या व्हिडिओच्या प्रेमासाठी, लाईकसाठी, कमेंटसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। काही ताई अशा आहेत की त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात, कमेंटच्या माध्यमातून त्या मला सांगतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत। त्यांच्यासाठी मनापासून अगदी धन्यवाद आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात। काय ताई माझ्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी मोटिवेशन भेटतं की तुम्ही असे करता। काही जण मला कमेंट करत नाहीत, पण असं जे काय असतात ना ते म्हणतात की तू व्हिडिओ खूप छान बनवते वगैरे। चला म्हणलं आपल्यापासून कुणाला तर काहीतरी चांगलं मोटिवेट भेटत असेल तर काय हरकत आहे म्हणलं। तर ते म्हणतात की तू एवढं कामाला वगैरे जाऊन पण तू एवढं मस्त व्हिडिओ बनवते, पण आम्ही घरी असून पण आम्हाला एवढं जमत नाही करायला वगैरे। तर कसं आहे माहीत आहे का, ह्या गोष्टीसाठी टाईम नाही तर आवड असावी लागते। कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर त्या गोष्टीला ना फक्त मनामध्ये एक अशी इतकी आवड असायला पाहिजे ना, ती गोष्ट आपोआप होऊन जाते बरं का। असं नाही आहे की बाबा त्या गोष्टीसाठी टाईमच पाहिजे, कारण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीसाठी आपण कधीच टाईम काढायचा नसतो, त्यासाठी आपोआप आपल्याला टाईम भेटतच असतो। तर सकाळी सकाळी बघा इथं कसं किरकिर चालू आहे, कारण त्याला झोपेतून उठवलं होतं। एवढं किरकिरी करते ना मी मुद्दामच केले बोल, तुला कळायला पाहिजे की आपण कसं वागतोय म्हणून। प्रत्येक वेळेला किरकिर करतो ना। किरकिर करू नको, जा तिकडं जा। त्याला राग एकाच गोष्टीचा आला होता की त्याला झोपेतून सकाळी सकाळी का उठवलं म्हणून। तर मुलांचं कसं असतं, झोपेतनं उठवलं का त्यांचं डोकं जरा हलतं, त्यामुळे मग त्याला कसं माहिती आहे का, जरा कचरा वगैरे भरू लागायला मदत करावं लागत होती, त्यामुळे पप्पा त्याला उठवत होते। आणि त्याचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही सारखं मलाच का बोलवताय उठवताय, त्या दोघी झोपलेल्या आहेत निवांत, त्यांना काहीच बोलत नाही तुम्ही। तर ठीक आहे, आता सगळ्यांनाच उठवायचं, सगळ्यांना काय कामाला लावायचं, त्यापेक्षा मग तुला आणि एक तर सकाळी सकाळी किरकिर केली ना, एक तर दिवस खराब जातो। एक तर म्हणलं आज एवढं मोठं काम आहे त्यामुळे जरा म्हणलं लवकरच आवरायचं। तर सकाळी कसं होतं माहिती आहे का, मी चपात्याचं पीठ वगैरे मळलं होतं, पण कसं आहे माहिती आहे, पीठ संपलं होतं सगळं, जेवढं होतं तेवढंच मी मळलं, त्यामुळे त्याच्या ना एक 7-8 चपात्या झाल्या, पण तेवढ्या काही दिवसभर पुरणार नाहीत सगळ्यांना, त्यामुळे म्हणलं चला म्हणलं 2 भाकरी करून घ्यायच्या म्हणलं। म्हणजे भाऊजी आहेत ना ते जरा रात्रीची भाजी आणि ते भाकरी तर खातील म्हणून मग त्यांच्यासाठी मी 2 भाकरी करून घेतल्या आणि मुलांसाठी चपात्या राहतील म्हणलं। तर पटकन मग मी भाकरी वगैरे केल्या। पण काय माहिती आहे का, मुलांना आपण जर चांगलं काही सांगायला गेलं ना तर त्यांना वाटतं की ह्यांना जास्त कळतं आहे का, आम्हाला काहीच कळत नाही, मग असं आडवं बोलायला लागतात। आणि कसं आहे माहिती आहे का, आता तर ते मोठी होत चाललेत ना, त्यामुळे तर मग ते आपला एकही शब्द ऐकत नाहीत। मुलांना कसं बोलायचं, काय बोलायचं हे तर काय आता मला काही कळतच नाही। वरचीवर तर जास्त चिडचिड होत चालली आहे, कारण त्याचं कसं वागणं होतं माहिती आहे का मुलाचं। मुलींचं काहीच नसतं, त्या निवांत असतात, पण मुलगा असा आहे ना की इतका त्याला थोडं जरी काय बोललं ना तर लगेच तो वेगळं असं लगेच रागाने बोलायला बघतो। पण मला एकतर असं अजिबात रागाने बोललेलं आवडत नाही, पण आपल्या पोटी जन्माला येऊन ते आपल्याला आडवं बोलतात म्हणल्यानंतर मग आपण त्यांना जाग्यालाच व्यवस्थित केलं पाहिजे। त्यामुळे त्याला सकाळी सकाळी 2 चांगल्या सणकावून लावले होते, ते पण वायरीने बरं का। कारण की कसं आहे माहिती आहे का, असंच आपण ऐकत राहिलं ना तर ती मुलं अशीच शेपारली जातात, त्यामुळे मग मी काय ऐकून घेत नसते, दिसेल ते मारायचं मग काही का असे ना, मग ते काठी असो किंवा वायर असो काय असो, त्याशिवाय मग तो शांत बसत नाही। मग कसं आहे माहिती आहे का, मग ते आपल्याला घाबरतात, त्यामुळे परत मग त्याने अजिबात काही किरकिर केली नाही। म्हणलं लागलं तर लागू दे म्हणलं। सकाळी सकाळी त्याने माझा मार खाल्लेला आहे का, तर थोड्याशा कारणासाठी, फक्त काय कचरा भरण्यासाठी त्यांना सांगत होते बरं का, मिस्टर सांगत होते, तर तो अजिबातच ऐकायला तयारच नव्हता। त्यामुळे तर आपलं कसं होतं, लहानपणी आपले आईबाप फक्त आपल्याला नाव इकडे ये बोलायच्या आत आपण यायचो, पण आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना 10 जरी आवाज दिले ना तर त्यांना अजिबात फरक पडत नाही आहे। इकडे यायचं म्हणलं ना, अगोदर ते काय तर बुरबुर किरकिर किरकिर करतात आणि मगच इकडे येतात। आणि आपण विचारलं का असं करतोय, तर म्हणलं कुठं काय, तुम्ही मलाच बोलवताय, तुम्ही मलाच बोलताय सारखं असं तसं, हे भेदभाव एवढे चालू झालेत ना ह्यांच्यामध्ये बास। आणि ह्या ज्या गोष्टी होतात ना
ते जरा थोडंसं आपल्यापासून लांब राहिले ना की असं करायला लागतात. कसं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो 2 महिने गावी राहिला होता आणि गावी राहिल्यानंतर तिथं निवांत कोणीच त्याला बोलायला नाही, कारण तिथे हॉटेलवरती दोघेजण, त्याचा चुलत भाऊ एक आहे त्याच्याच वयाचा, ते दोघेजणच निवांत हॉटेलवरती राहायचे. त्यामुळे तिथे त्याला कोणी काम सांगायला नव्हतं, कोणी काहीच नव्हतं. पण आता आपल्याकडे आले म्हणल्यानंतर थोडं तरी काम करायलाच पाहिजे ना, मुलगा आहे म्हणून काय झालं. मग बाकीची जी कामं असतात मुलांची, कुठं दुकानला जायचं म्हणा काय, तर मुलींना कसं पाठवायचं सारखं, त्यामुळे मग मी त्याला पाठवत असते. मग त्याला राग येतो की तुम्ही मला सारखं दुकानला पाठवत आहे. मग आता काय करायचं, दूध पिशवी तर रोजच्या रोज लागते, मग आणायला तर जावं लागेल. आणि आता कसं झालं माहिती आहे का, मी कामावरती नसल्यामुळे मुलांकडे सारखं दुकानला जायचं काम येतं. कारण मी ज्या वेळेला कामावरून यायची ना, त्यावेळेला जे काही लागत होतं ना ते सगळं मी येते घेऊन यायची. त्यामुळे त्यांना काही एवढं खाली जाण्याचा प्रसंगच येत नसायचा. पण जशी मी घरात आहे ना, तसं त्यांची किरकिर वगैरे जास्त चालू झालेली आहे. आणि मला तर आता असं वाटायला लागले ना, खरंच कामावरती निवांत आणि रिलॅक्स असतं बरं का. कसं आहे माहिती आहे का, एकतर घरी राहिल्यापासून एकतर आळस येतो, सगळी कामं होतात आणि दिवस काही एकतर जात नाही आहे लवकर. त्यामुळे मग काय होतं माहिती आहे का, मग चिडचिडपणा होतो, त्यात मुलांनाही सुट्ट्या, त्यामुळे तर मग तर जास्त डोक्याची खीर होते अगदी अशी. त्यामुळे असं वाटतं की राहील तर ना मग एकटं तरी निवांत घरात राहावं, असं कोणी नसावं. मुलं शाळेला तर त्यात आता 4 दिवस झाला, आता ते पाऊस पडल्यामुळे 2-3 दिवस झाले मुलांना सुट्टीच आहे आणि त्यात पालखीची पण सुट्टी मुलांना होती आज. तर जाऊ द्या, आता बघू. आता त्याला आता ना असं नाही आहे, त्याला खूप बोलून शिकवून काहीच फरक पडत नाही आहे. त्याला आता गोड बोलूनच त्याला आपलंसं म्हणजे आपल्याला काय पाहिजे काय नाही हे त्याला व्यवस्थित सांगून करूनच आता बघा, जेवढा रागराग करेल ना तेवढी चिडचिड जास्तच होती आहे. त्यामुळे आता जसं असेल ना तसं शांततेत जातं त्या मुलांना घ्यावं लागेल. कसं आहे माहिती आहे का, त्यांचेही मेंदू आता चेंज होत चाललेले आहे, त्यांच्याही मनामध्ये विचार ते सगळं वेगळं येत जातं. त्यामुळे ना त्यांनाही आपण थोडंसं काय बोललं तर त्यांना मग जरा थोडं राग येतो आणि त्यातल्या त्यात ना मिस्टरांना माझ्या थोडासा त्याचा अपमान करतात ना, असं कोण आलं ना हे असं आहे बघा तसं आहे, मग तो मला काय म्हणतो बघ पप्पा कसे बोलतात मला, त्यांनी मला असं का बोलायचं, त्यांना सांगावं लागतं समजून, तुम्ही असं नका बोलत जाऊ माणसात, तुम्हाला बोलायचं असेल तर. कसं आहे माहिती आहे का, आपल्या मुलांना मी कधीच बाहेरचं कोणी आलं ना तर मी मुलांना काहीच बोलत नाही, ते गेल्यानंतरच मग काय असेल ते त्यांची धुलाईपट्टी एकदमच करून घ्यायची. असं माणसांमध्ये त्यांना मारायचंही नाही आणि त्यांना काही बोलायचंही नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि तशी माझी मुलं खूप शांत आहेत, पण आता जरा थोडंसं बुद्धी मोठी होत चालल्यामुळं त्यांना ना जरा राग येत चाललं आहे, बाकी काहीच नाही आहे. तर सकाळचं सगळं माझं काम झालं आणि मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि ह्या रूममध्ये आल्यापासून ना मला एकतर फुलंच भेटत नाही आहेत बरं का, कारण पहिलं कसं मी वडगावमध्येच जायचे आणि येताना ना अर्धा किलो फुलं घेऊन यायचे, पण आता मिस्टर जातात डायरेक्ट रिक्षावरती, त्यामुळे ते येतात रात्री 10 ते 11 वाजता. त्यामुळे मग त्यांना सांगणं तर चुकीचं आहे. मला म्हणतात तू घरी असते, तुला जायला काय होतं आहे, आणायला काय होतं आहे, मलाच सांगते. त्यामुळे त्यांना तर सांगायची भीतीच वाटते की तुम्ही काहीतरी घेऊन या, कारण दिवसभर मी घरी असते आणि त्यांना फोन करून सांगितलं ना की अहो हे घेऊन या ते घेऊन या, मग तर संपलं. मग दूध पिशवी तर अजिबात त्यांना सांगायची नाही कधी, कारण मग दूध पिशवी आण म्हणले का त्यांचं एकच असतं, तुम्ही चहा सोडून द्या. त्यापेक्षा मग त्यांना अजिबात सांगायचं नाही दूध पिशवी वगैरे आणायला. तर सगळं बघा माझ्या मुलीने काय केलेलं आहे, सगळं फ्रीजमधलं साहित्य ना बाहेर काढून ठेवलं होतं, कारण एवढा फ्रीज घाण झालेला आहे ना, अक्षरशः मला वाटतं ना ह्या रूममध्ये आल्यापासून 1 महिना झाला मी तो फ्रीजच क्लीन केलेला नाही आहे. ज्यावेळेला इथं आणला होता ना लावला त्यावेळेला पुसून त्याच्यामध्ये जे सगळं लावलं होतं ना त्याच्यावरती मी त्याला काहीच बघितलेलं नाही, पण आत्ता इतके त्याच्यामध्ये मसाले वगैरे काय जे काय आपण ठेवतो ना बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये, त्याने ना इतका फ्रीज खराब झाला होता ना, म्हणलं चला म्हणलं आज तर हे सकाळीच मला मिस्टर ओरडले होते की अगं फ्रीजला बघ जरा किती खराब झाला आहे. त्यामुळे मग म्हणलं ठीक आहे म्हणलं आज व्यवस्थितच फ्रीज करून घ्यायचा. तरी मी एकदा ही जी आहेत ना पट्टे ह्याच्यामध्ये भरपूर झुरळ बसली होती बरं का, पण मी काय केलं एक स्प्रे तयार केला आणि निरमा घेतला त्याच्यामध्ये स्प्रे केला आणि मारला, तेव्हापासून तिथे एकही मला झुरळ दिसलं नाही आणि एकदम स्वच्छ आणि पांढरी शुभ्र पट्टी आहे बरं का तिथली. आता पहिल्या दिवशी उघडलं तर त्याच्यामध्ये सगळी त्या कोक्रोचांची अंडी एवढी होती ना, पण आत्ता नाही आहे त्याच्यामध्ये. तर बघा पूर्ण पिवळं झालेलं आहे, ते हळद वगैरे मसाले ठेवलेले असतात ना त्याच्यामुळे बरं का तो फ्रीज. तर आता मी तर का नाही फ्रीजमध्ये तसे मसाले वगैरे काही ठेवणारच नाही, साईडलाच ठेवून टाकते, कारण त्याच्यामुळे तर जास्तच फ्रीज घाण होतो. आणि एकतर मी ना 15 ते 20 मिनटं हा फ्रीज चांगला व्यवस्थित असं मऊ का ते आहे, असा निबार वगैरे काहीच नाही बरं का, त्यानेच मी घासत होते. आणि नेहमी फ्रीज धुताना काय करायचं माहिती आहे का, तुम्ही कधीही फ्रीज पुसत असाल धुत असाल त्यावेळेला मेन स्विच बंद करायचं, त्या फ्रीजची पिन काढायची आणि मगच फ्रीजला स्वच्छ करायला लागायचं. तोपर्यंत अजिबात फ्रीजला हात वगैरे लावायचं नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, कुठली वेळ काळ हे सांगून येत नसतं. त्यामुळे ना फ्रीज कुठल्या लाईट म्हणजे जे काही लाईटीचे कामं असतात ना ती मेन स्विच बंद करूनच करायची. तुम्ही बाया लाईटीचे बोर्ड पुसताय वगैरे काय, हे सगळं मेन स्विच बंद करायचं आणि मगच ती कामं करायची.
तर बघा मी पहिल्यांदा काय केलं, साबण आपलं जे असतं ना भांडी घासायचं विम बार, त्यानेच सगळं फ्रीज असं मस्तपैकी साबण लावून घेतलं होतं मी सगळं. आणि ते विम बारचं साबण लावलं आणि जरा थोडंसं कात्याने घासलं आणि ते 5 ते 10 मिनटं तसंच फ्रीज ठेवलं. आणि नंतर मग मी ओलं कापड केलं आणि त्याने पुसून घेतला. तर जो स्प्रे दाखवतात ना की असं फ्रीजला मारल्यानंतर फ्रीज एवढा स्वच्छ होतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं एकदम स्वच्छ आणि क्लीन माझा फ्रीज निघाला होता. मला तर विश्वासच बसत नव्हता की जे प्रोडक्ट दाखवतात ना त्याच्यापेक्षा विम बारच भारी आहे की साबण. बघा थोडं एवढंही कुठं त्याला पिवळा डाग राहिलेला नाही आहे. फक्त काय केलं, विम बारचं साबण त्या कात्याला लावलं आणि सगळीकडं असं लावून घेतलं, फेस वगैरे केला आणि फक्त ओलं कापड घेतलं आणि पुसून घेतला. तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे कसा फ्रीज एकदम पांढरा शुभ्र. त्याच्यातली भांडी मस्तपैकी घासून व्यवस्थित अशी पालती ठेवली होती कारण वाळायला. म्हणलं मग दुपार झाली तर म्हणलं आज गुरुवार आहे. तर माझ्या मैत्रिणीने मध्येच फोन केला होता मी फ्रीज पुसत असताना की काय करताय, काय नाही बसले फ्रीज पुसते. तर मी म्हणलं जेवण केलं का, तर नाही म्हणले. मग म्हणलं मी पण नाही केलं. तर मला म्हणले की माझा आज गुरुवार आहे, मी आज पहिला गुरुवार केला आहे, तुम्ही पण करा. मी म्हणलं हो चालेल की, म्हणलं मी पण अजून काहीच खाल्लेलं नाही आहे. मग फ्रीज तेवढा सगळा क्लीन केला आणि म्हणलं चला म्हणलं आपलं जे पापड्या आहेत ना उपवासाच्या त्या तळून घ्यायच्या म्हणलं. कारण भूक तर जाम लागली होती, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहाच घेतला होता. तेवढ्यात पाणी पण आलं. पाण्याचा फक्त एकच हंडा भरून घेतला कारण सगळं काल पाणी आल्यामुळे काय आता आज पाणी प्यायचं काय भरायची गरजच लागली नाही. मस्त असं तळलं आणि इथं येऊन चेअरवरती पिक्चर बघत मस्त असं जरा थोडंसं खाल्लं म्हणजे मग जरा बरं वाटायला लागलं. आणि बघा हा माझा फ्रीज, सगळं साहित्य वगैरे लावून ठेवलं सगळं मस्तपैकी आणि पांढरा शुभ्र. त्याच्यामधला बॉक्स जो आहे ना इकडे